प्रिन्सिपल इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ठीक आहे, प्रिन्सिपल इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये काय लक्षात घ्यायचं आपल्याला की याच्यामध्ये पहिलं जो आहे की लॉ ऑफ इनहेरिटन्स कोणी दिला, ग्रेगॉर मेंडलनं दिला. ठीक आहे, मग आपण मेंडेलियन्स लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तर हे पाठ करायचं की लॉ ऑफ इनहेरिटन्स कोणी दिला, मेंडलने दिला. ठीक आहे, त्यानं कशावर एक्सपेरिमेंट केले ते गार्डन ग्रीन पीज. ठीक आहे, गार्डन पीजवर म्हणजे आपले जे ग्रीन पीस असतात का त्याच्यावर केले. कधी केले 1856 to 1863 केले. ओके, लक्षात. पुढे काय दिलेलं आहे की त्यानं मेंडल सिलेक्टेड द 14 ट्रू ब्रीडिंग पी प्लांट. म्हणजे काय, त्यांनी 14 झाडं घेतली होती, असे पी प्लांटचे 14 झाडं घेतले होते. ठीक आहे, अमाऊंट विचारतात किती झाडांसोबत केलं त्यांनी एक्सपेरिमेंट, ते झालं. पुढे हे जे चार्ट आहे त्यानं म्हणजे हे चार्ट कशाचा आहे, कॅरेक्टर्स आणि कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्सचा. ठीक आहे, तर मेंडलनं काय केलं ते 7 कॅरेक्टर यूज केले आणि 14 ट्रेट्स हे केले. तर ठीक आहे, तर एखाद्या वेळेस क्वेश्चनमध्ये येऊ शकतात की कॅरेक्टर आणि ट्रेट्स मॅच करा. कॅरेक्टर आणि ट्रेट्स मॅच करा. ठीक आहे, तर म्हणजे कॅरेक्टर म्हणजे काय असते, हाईट दिलेली आहे. सपोज आता स्टेमची हाईट आहे, तर मग ट्रेट्स काय असणार, टॉल ऑर डॉर्फ. टॉल म्हणजे काय, स्टेम उंच, डॉर्फ म्हणजे काय, छोटा. असे 2 ट्रेट बनत असतात. तर हे असं पाठ करायचं. आणि काय लक्षात ठेवायचं मेन म्हणजे की हे जे आहे टॉल या साईडचे सगळे कसे आहेत, डॉमिनंट आहेत. ठीक आहे, डॉमिनंट आहेत. ओके, आणि या साईडचे कसे आहेत, सगळे रेसेसिव्ह आहेत. ठीक आहे, रेसेसिव्ह. ओके, तर मग क्वेश्चनमध्ये असं विचारतात की कॅरेक्टर स्टेम हाईटचा रेसेसिव्ह काय आहे, तर डॉर्फ आहे. ठीक आहे, डॉर्फ म्हणजे काय, स्टेम कसा असणार, छोटा असणार. रेसेसिव्ह म्हणजे काय असते की काय म्हणता येईल असं वीक कॅरेक्टर. ठीक आहे, वीक ट्रेड दाखवणं, वीक गुण दाखवणं. ठीक आहे, चांगला गुण काय आहे की उंच झाड आहे. ठीक आहे, आणि वीक गुण काय आहे की बुटकं झाड आहे. ठीक आहे, छोटं झाड आहे, असं पाठ करायचं. ठीक, तर मग स्टेमसाठी कोण आहे, टॉल आणि डॉर्फ हे 2 ट्रेड्स होतात. टॉल काय असतो, डॉमिनंट. डॉर्फ काय असतो, रेसेसिव्ह. फ्लावर कलर. ठीक आहे, फ्लावर कलर काय, कॅरेक्टर आहे. आणि व्हायलेट आणि आता फ्लावरचे 2 कलर कोणते, व्हायलेट आणि व्हाईट. ठीक आहे, व्हायलेट असेल तर ते डॉमिनंट फ्लावर आहे, व्हाईट असेल तर रेसेसिव्ह फ्लावर आहे. पुढे पोड शेप काय आहे, कॅरेक्टर आहे. पोड शेपमध्ये काय दिलं आहे की इम्प्लांटेड म्हणजे काय असणार, डॉमिनंट आहे. इम्प्लांटेड. कन्स्ट्रिक्टेड म्हणजे काय, सीड काय असते असं दबलेलं. ठीक आहे, सुकुडलेलं, ते कसं असं. रेसेसिव्ह म्हणजे काय, म्हणजे वीक गुण आहे. ठीक आहे, असं लक्षात घ्यायचं. रेसेसिव्ह म्हणजे वीक गुण. ठीक आहे, हे राहिलं होतं. फ्लावरची पोझिशन ॲक्झियल असेल तर डॉमिनंट आहे, टर्मिनल असेल तर रेसेसिव्ह आहे. ठीक आहे, असं पाठ करून टाकायचं. पुढे पॉड कलर म्हणजे काय की सरळ पॉड कलर असं पाठ करून घ्या. ग्रीन कलर असतो. ठीक आहे, पॉड कलर म्हणजे काय, ती कवरिंग असते ना ग्रीन पीसची, बाहेरची कवर. ठीक आहे, बाहेरचं कवर जर ग्रीन असेल आपण डॉमिनेट म्हणणार, ते जर येल्लो असेल तर काय येणार, रेसेसिव्ह म्हणणार. पुढे काय आहे, सीड शेप कसा असतो, राऊंड असतो. म्हणजे सीडचा जर राऊंड शेप असेल त्याला काय म्हणणार, डॉमिनंट कॅरेक्टर आहे, डॉमिनंट ट्रेट आहे. आणि रिंकल्ड असेल तर काय, रेसेसिव्ह ट्रेट आहे. ठीक आहे, सीड कलर काय एक प्रकारचं कॅरेक्टर्स आहे. आणि येल्लोवाला सीड कलर काय असणार, डॉमिनंट असणार. आणि ग्रीन कलर काय असणार, रेसेसिव्ह असणार जर सीडचा कलर. ठीक आहे, पुढे आता काय लक्षात ठेवायचं, बस. इनकम्प्लीट डॉमिनन्सचं एक्झाम्पल काय आहे, डॉग फ्लावर, त्यालाच काय म्हणतो स्नॅपड्रॅगन और अँथेरियम. ठीक आहे, कशाचं एक्झाम्पल आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्सचं. आणि दुसरं कोणतं एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्सचं, मार्बिलस जलापा. ठीक आहे, मार्बिलस जलापा हे कसं आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, हे 2 एक्झाम्पल पाठ करायचे. पुढे नेक्स्ट कोडॉमिनन्सचं एक्झाम्पल काय आहे, एबीओ ब्लड ग्रुपिंग. ठीक आहे, एबीओ ब्लड ग्रुपिंगमध्ये लक्षात ठेवायचं, हे कोडॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. दुसरं पिलिओट्रॉमीचं एक्झाम्पल कोणतं आहे, फिनाइल कोटोयुरिया. फिनाइल असं पाठ करून टाका, दोन्ही पी पासूनचे. ठीक आहे, पिलिओट्रॉमीचं एक्झाम्पल काय, फिनाइल किटोयुरिया. आणि दुसरं काय, स्टार सिंथेसिस. ठीक आहे, इम्पॉर्टंट कोणतं आहे, फिनाइल किटोयुरिया विचारतात. ठीक आहे, पुढे नंतर काय दिलेलं आहे, मल्टिपल आलीजचं एक्झाम्पल काय, एबीओ ब्लड ग्रुपिंग. ठीक आहे, हे पण लक्षात घ्यायचं. पुढे ओके, एबीओ ब्लड ग्रुपिंग दोन्हिकडे येतं, कोडॉमिनन्समध्ये पण येतं आणि मल्टिपल आलीजमध्ये पण येतं. पुढे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स कोणी दिली, वॉल्टर सट्टन आणि थिओडोरियो बोविएरी. ठीक आहे, हे सायंटिस्टचे नावच या चॅप्टरमध्ये सायंटिस्टचेच नावं विचारतात. ठीक आहे, हे असं पाठ करून घ्यायचं. पुढे क्रोमोझोमल थेरपी ऑफ इनहेरिटन्स हे कोणी दिलं, वॉल्टर सट्टनच दिलं. याच्यातल्याच एका यांनी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स दिलं. ठीक आहे, म्हणजे त्यांना लिहिलेलं आहे. ठीक आहे, सरळ एवढंच पाठ करा. ठीक आहे, हे पाठ करायची गरज नाही, सेमच आहे. या दोघांनी काय केलं, क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स करून ठेवलं. ठीक आहे, पुन्हा काय केलं, हे एवढं लक्षात ठेवायचं, एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन वॉज डन बाय TH मॉर्गन हू वर्कड ऑन द फ्रूट फ्लाईज ड्रॉसोफिला मेलॅनगॉस्टर. ठीक आहे,
म्हणजे टी मॉर्गननं कोणावर एक्सपेरिमेंट केला तर हे लक्षात ठेवायचं, फ्रूट फ्लाय, ठीक आहे, फ्रूट फ्लाय ड्रॉसोफिला मोलेंगॉस्टर, ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं. पुढे पॉलिजेनिक इनहेरिटन्स. पॉलिजेनिक इनहेरिटन्सचं एक्झाम्पल काय, ह्युमन स्किन कलर, ठीक आहे, क्वेश्चन विचारता प्रत्येकाचे एक्झाम्पल. पॉलिजेनिक इनहेरिटन्सचं काय एक्झाम्पल, ह्युमन स्किन कलर, ठीक आहे. आता पुढे आता काय सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशन कसं पाठ करायचं की ग्रॉस ऑफर, ठीक आहे, ग्रॉस ऑफरमध्ये मेल कसा असतो एक्सो एवढंच पाठ करायचं, फिमेल कसं असते एक्सो एक्स असते, ठीक आहे. हे काय आहेत त्यांचे सेक्स आहेत, ठीक आहे, म्हणजे ते एक्स आणि क्रोमोझोम जे आहे ते असंच पाठ करायचं जशाच तसं, ठीक आहे. इन्सेक्ट आणि मॅन दोघांमध्ये कसे असतात, मेलमध्ये XY येतं आहे आणि फिमेलमध्ये काय येते XX येते, ठीक आहे. आता इन्सेक्ट म्हणजे काय, हाऊस फ्लाय येऊ शकतं, माशा येऊ शकतात कुठल्या पण इन्सेक्ट वगैरे ते आलं, ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये कसं XY आणि फिमेलमध्ये XX येणार. पुढे बर्ड्समध्ये मेलमध्ये काय येते, म्हणजे मेल बर्ड असेल तर त्याच्यामध्ये ZZ येते क्रोमोझोम आणि फिमेल असेल तर ZW येते, ठीक आहे. हे जशा सजर रट्टा मारायचा. पुढे जर बटरफ्लाय असेल तर बटरफ्लायमध्ये मेलमध्ये Z0 येते आणि फिमेलमध्ये ZZ येते, ठीक आहे. X0 इथे येते ग्रासहॉफरमध्ये आणि दुसऱ्या बटरफ्लायमध्ये Z0 येते. लक्षात हे पाठ करायचं जशा असतं. आणि हे एक असं जसं असं हे सेंटेन्स पाठ करून टाका, ZW टाईप इज अ फिमेल हेट्रोगॅमेट प्रेझेंट इन बर्ड्स, ठीक आहे, फिमेल हेट्रोगॅमेट असतं, ठीक आहे. फिमेल हेट्रोगॅमेट म्हणजे काय की फिमेलचे वेगळे अपोजिट आहेत गॅमेट, ठीक आहे. हे फक्त एवढं सेंटेन्स पाठ करून घ्या आणि हे चार्ट पाठ करून घ्यायचा प्रत्येकासाठी. पुढे नेक्स्ट काय आहे, सेक्स डिटर्मिनेशन हनीबी, ठीक आहे. हनीबीमध्ये सेक्स डिटर्मिनेशन हे सेंटेन्स पाठ करायचं की अनफर्टिलाइज एक डेव्हलप्ड ॲज मेल म्हणजे काय असतात, ड्रोन मधमाशी जे असतात त्याच्यातले जे मेल असतात त्यांना आपण ड्रोन म्हणतो, ठीक आहे. ते कसे असतात, हॅप्लॉइड. आणि क्वीन, ठीक आहे, पूर्ण मधमाशांच्यामध्ये एकच राणी असते, ठीक आहे. क्वीन अँड वर्कर बीज जे की काम करत असतात, ठीक आहे, क्वीन अँड वर्कर बीज फिमेल असतात, फक्त दोघं फिमेल असतात आणि डिप्लॉइड असतात, ठीक आहे. एवढं पाठ करायचं. पुढे म्युटेशनमध्ये 2 टाईप आहेत, पॉईंट म्युटेशन आणि काय म्हणता येईल फ्रेम म्युटेशन, ठीक आहे, फ्रेम म्युटेशन. तर पॉईंट म्युटेशनचं एक्झाम्पल काय, सिकल सेल ॲनिमिया आणि फ्रेम म्युटेशनचं एक्झाम्पल काय, UV रेडिएशन कॉजेस द म्युटेशन इन ऑर्गॅनिझम, ठीक आहे. हे एक्झाम्पल आहे, हे एवढं पाठ करून घ्यायचं. आता नेक्स्ट काय आहे, हे सगळे डायग्राम लक्षात ठेवायचे. हे कशाची, मेलची डायग्राम आहे, हे फिमेलसाठी वापरतो सिम्बॉल, हे कशासाठी वापरतो सेक्स अनस्पेसिफाईड म्हणजे आपल्याला माहीत नाही की तो मेल आहे का फिमेल आहे, त्यासाठी आपण असा डब्बा काढतो. आता हे डार्क डब्बे म्हणजे काय, अफेक्टेड इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, यांना काहीतरी डिसीज आहे, ठीक आहे. डार्क म्हणजे काय, अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स. पुढे काय आहे, मेटिंग म्हणजे काय, हे मेल आहे, मेल आणि फिमेल यांच्यामध्ये काय होते, मेटिंग होत आहे, म्हणजे सरळ लक्षात घ्यायचं लग्न झालेलं आहे यांचं, ठीक आहे. असं पुढे हे काय दिलेलं आहे, मेल फिमेल डबल रेशोमध्ये म्हणजे मेटिंग बिटवीन रिलेटिव्स म्हणजे काय, घरातल्या घरात लग्न झालेलं आहे असं लक्षात ठेवायचं यांचं. पुढे हे काय दिलेलं आहे, पूर्ण फॅमिली दिलेली, हे पॅरेंट्स आहेत त्यांचे चिल्ड्रन्स आहेत. वरी काय दिलं आहे, पॅर अबो द चिल्ड्रन बिलो म्हणजे वरची काय आहेत हे पॅरेंट्स आहेत आणि त्यांच्या खाली दाखवलेलं काय चिल्ड्रन आहे, ठीक आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे, हे वरी 2 पॅरेंट्स आहेत, ठीक आहे, एक मेल पॅरेंट एक फिमेल पॅरेंट आणि दुसरं काय आहे, हे मेल सन आहे, ठीक आहे, सन आहे. तर इथं काय झालं, पॅरेंट्स विथ मेल चाइल्ड अफेक्टेड विथ डिसीज म्हणजे डार्क जे असेल कुठं पण डार्क आलं तर त्याला डिसीज आहे, ठीक आहे. आणि बॉक्स आहे म्हणजे काय, मेल म्हणजे यांच्या मुलाला काय आहे, डिसीज आहे असं पाठ करायचं. पुढे काय दिलं, डब्यामध्ये 5 म्हणजे काय, 5 अनएफेक्टेड ऑफस्प्रिंग्स म्हणजे 5 लेकरं आहेत की जे काय झालेले आहेत त्यांना काही डिसीज नाही आहे, ठीक आहे. असं पाठ करायचं. पुढे इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं, आता हे डिसीजचा चार्ट आहे, ठीक आहे. मेंडेलियन डिसीजमध्ये कोणते येतात, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, सिकल सेल ॲनिमिया, फिनाइलकिटोयुरिया, थॅलामिसिया, हे सगळे 5ही काय येतात, एवढं पाठ करायचे. नावच नुसतं कशामध्ये येतात, मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये येतात, ठीक आहे. आलं लक्षात. पुढे अल्फा थॅलेसिमिया, ठीक आहे. अल्फा थॅलेसिमियामध्ये लक्षात ठेवायचं, अल्फा थॅलेसिमियामध्ये कोणता क्रोमोझोम नंबरमध्ये चेंजेस होतं, ठीक आहे. चेंजेस कशात होतात, क्रोमोझोम नंबर 16मध्ये होतात आणि बीटा थॅलेसिमियामध्ये क्रोमोझोम नंबर 11मध्ये चेंजेस होतात, ठीक आहे. आता स्पेशली हे एवढं पाठच करायचं, ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन विचारतात. डाऊन सिंड्रोममध्ये ट्रायसोमी ऑफ 21 असते. काय म्हणतात ते, काइनफिल्टर सिंड्रोममध्ये काय असते, असं असते. क्रायोटाईप कसा असतो, असा असतो 47 + XXY, ठीक आहे. हे एवढं पाठ करायचं. 47 + XXY कशामध्ये असते की क्लाइनफिल्टर सिंड्रोममध्ये. पुन्हा टर्नर सिंड्रोममध्ये, ठीक आहे. टर्नर सिंड्रोम कशी असते, मोनोझोमी म्हणजे काय, हे असा डब्बा पाठ करणं. 45 + X0 अरे एक सेकंड सॉरी
हां, तर टर्नर सिंड्रोममध्ये काय लक्षात ठेवा, मोनोझोम म्हणजे काय 45 + x0 आणि याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, क्लिंटरमध्ये 47 + xxy. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि स्पेशली याचं थोडंसं वाचून घ्या, याचं पाठ करून घ्या टर्नर सिंड्रोमचं. ठीक आहे, कॅरेक्टर याच्यामध्ये काय होत असतं की ड्यू टू द अब्सेन्स ऑफ 1 X क्रोमोझोम, एक्स क्रोमोझोम इथं काय झालं, ॲब्सेंट आहे, हे काय 0 आहे. ठीक आहे, एक क्रोमोझोम ॲब्सेंट आहे. ठीक आहे, याला एखाद्या वेळेस असं पण लिहून येऊ शकतं. ठीक आहे, फक्त एवढंच. ओके, तर मग एक एक्स क्रोमोझोम काय होते, ॲब्सेंट होते, त्याच्यामुळे काय होतात 45 with x0 येते. ठीक आहे, असं हे नकोच कन्फ्यूज होईल. 45 with x0 असं येते मग क्रोमोझोम त्यांच्यामध्ये फिमेलमध्ये. ठीक आहे, फिमेलमध्ये काय असतो, XX असतो ना, तर त्यातलं एक एक्स काय होतो, गायब होतो, कट होऊन जातो. ठीक आहे, तर त्यावेळेस काय होतं, फिमेल काय होतात, स्टराईल होतात. स्टराईल ओव्हरीज म्हणजे काय, फिमेल स्टराईल आहे, ते काय करू शकते, बाळ तयार करू शकत नाही. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ओव्हरी असतात. ठीक आहे, पण काय दिलेलं असते, बिसाईड लॅक ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, म्हणजे बाकीचे सेक्शुअल कॅरेक्टर्स जे असतील, पार्ट्स असतील, ते काय असतात, मिसिंग असतात बॉडीमध्ये. ठीक आहे, तर हे एकदा एवढी डेफिनेशन एवढं पाठ करायचं. आणि नेक्स्ट काय आहे की याच्यामध्ये ही जी डायग्राम आहे ही आहे ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटची, म्हणजेच ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटचं एक्झाम्पल काय आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, हे पाठ करायचं. ठीक आहे, ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटची एक्झाम्पल काय आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी. आणि दुसरं काय, ऑटोझोमल रेसिड्यू ट्रेट, याची एक्झाम्पल काय आहे, सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे, हे दोन पाठ करायचे, क्वेश्चन विचारू शकतात. हां, ठीक आहे, चान्सेस खूप जास्त विचारू शकतात. आणि या डायग्रामचे चान्सेस जास्त आहेत. पहिली वाली डायग्राम कोणाची आहे, याची आहे काय, ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेची आहे. ठीक आहे, ट्रेटची आहे ही डायग्राम. आता लक्षात कसं ठेवायचं की ही ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटची एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये काय, वरी जी पॅरेंट आहे, ठीक आहे, म्हणजे फिमेलवाला पॅरेंट, ही काय आहे, डार्क आहे. डार्क म्हणजे काय, इन्फेक्टेड आहे याला. ठीक आहे, ही डायग्राम जशाच तशी येईल. ओळखायचं कसं सांगायला, जे एकदम वरचं जर असं डार्क असेल तर ते कोणतं आहे, ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटमध्ये जाते. आणि ही डायग्राम कशाची आहे, ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट. ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेटमध्ये काय, वरी दोन्ही काय असतात, इन्फेक्टेड नसतात, असे एकदम पांढरे असतात, असे डार्क नसतात. ठीक आहे, जर असं दिसली पूर्ण डायग्राम, खालची तर सेमच येऊन जाते, त्यात काय चेंजेस नाही, ताण नाही घ्यायचा, फक्त हे वरच लक्षात द्यायचं. जर वरचं जर असं क्लीन असेल, पॅरेंट्सला काही डिसीज नसेल, म्हणजे डार्क नसेल, तर ते काय, ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे. आणि दोन्ही पॅरेंटपैकी एक जरी पॅरेंट डार्क असेल तर तो काय, ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट आहे. ठीक आहे, एवढं पाठ करायचं. एवढं जरी पाठ केलं तरी प्रिन्सिपल इरिटन्सचे 5 प्रश्नापैकी 4 ते प्रश्न होऊन जातात आरामशीर. ओके, पुढे आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये हे पाठ करून टाकायचं. बॅक्टेरियोफेज 174मध्ये काय, DNA कंटेंट एवढा असतो, 5386 न्यूक्लिओटाइड्स असतात. ठीक आहे, बॅक्टेरियोफेज लॅम्डामध्ये किती असतात, 4850 बेस पेअर्स असतात. इश्करेशिया कोलायमध्ये 4.6 × 10⁶ बेस पेअर असतात. आणि ॲप्लॉइड कंटेंट ऑफ अ ह्युमन DNA मध्ये 3.3 × 10⁹ बेस पेअर्स असतात. ठीक आहे, हे एक चार्ट पाठ करायचा. दुसरं काय करायचं, हे जरा सायंटिस्टचे नाव लक्षात ठेवायचे. न्यूक्लियन नाव कोणी दिलं, फ्रेडरिक मिशलेरनं दिलं. ठीक आहे, पुन्हा काय, एक्सरे डिफ्रॅक्शन कोणी दिलं, मॉरिस विल्सन आणि रोझलमंड फ्रँकलिन यांनी काय दिलं, एक्सरे डिफ्रॅक्शन दिलं. ठीक आहे, पुन्हा हे लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट काय, एक सेकंड इथून आहे. ठीक आहे, हां, जेम्स वॉटसन आणि क्रिक, जेम्स वॉटसन, फ्रान्सिस क्रिक. ठीक आहे, प्रपोज द डबल हेलिक्स मॉडेल ऑफ अ DNA. डबल हेलिक्स मॉडेल ऑफ द DNA कोणी दिला, जेम्स वॉटसन आणि फ्रॅन्सन क्रिक्सनं दिला. ठीक आहे, एखाद्या वेळेस नाव ऑप्शनमध्ये वॉटसन आणि क्रिक एवढंच पण येऊ शकतं, आडनाव पण येऊ शकतं, तर पाठ करायचं इम्पॉर्टंट आहे. पुढे आता DNA काय लक्षात ठेवायचं, हे सरळ एवढं लक्षात ठेवायचं. पीचची व्हॅल्यू किती असते DNAच्या, 3.4 नॅनोमीटर असते. आणि डिस्टन्स बिटवीन बेस पेअर, ठीक आहे, इथं दिलेलं आहे तसं, डिस्टन्स बिटवीन बेस पेअर किती असतो, 0.4 नॅनोमीटर असतो. ठीक आहे, 0.4 नॅनोमीटर. ठीक आहे, आणि काय लक्षात घ्यायचं, ईच टर्न, ठीक आहे, ईच टर्नमध्ये किती असतात, 10 बेस पेअर असतात. आलं लक्षात, एवढं पाठ करून टाकायचं बस. आणि नंतर काय आहे, ही डायग्राम पाठ करायची. ठीक आहे, ही डायग्राम कंपल्सरी पाठ करायची. ही जी असं गोल पाईप चालला आहे, ठीक आहे, असा पाईप चालला आहे, त्याला काय म्हणतो आपण, DNA म्हणतो. आणि हे जे अलीकडलं असतं याला काय म्हणतो, H1 हिस्टोन. मधातल्याला काय म्हणतो, हिस्टोन ऑक्टॉमर. ठीक आहे, किंवा कोर ऑफ अ हिस्टोन मॉलिक्यूल पण म्हणतो. ठीक आहे, ही पूर्ण डायग्राम कशाची आहे, न्यूक्लियोझोमची आहे. ठीक आहे, ही डायग्राम पुन्हा बघत राहायचं. आणि इथं एक मी लिहून दिलं आहे, तेवढंच फक्त बघून घ्या. निगेटिव्हली चार्ज DNA कसा असतो, निगेटिव्ह असतो. आणि हिस्टोन कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, आलं लक्षात, बस झालं. मग आता या चॅप्टरमधलं सर्वात शेवटचं म्हणजे काय, हे एक पाठ करून घ्या. कोडिंग स्टँड कुठून सुरू होतो, 5 पासून 3 पर्यंत सुरू होतो. आणि टेम्पलेट स्टँड कुठून सुरू होतो, 3 पासून 5 पर्यंत असतो. ठीक आहे,
लक्षात. टेम्पलेट स्टँड 3 ते 5, कोडिंग स्टँड 5 ते 3 असं पाठ करून टाका. पुढे हे चार्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. या चार्टमध्ये काय लक्षात घ्यायचं, RNA पॉलिमोरेजमध्ये काय असतं 28S, 5.8S आणि 18.S RNA असतात. ठीक आहे. RNA. ठीक आहे. इकडलंच मी इकडं शॉर्टमध्ये लिहून दिले पाठवा म्हणून. पुढे RNA पॉलिमरेजमध्ये काय काय असते, mRNA, प्रिकर्सर आणि HNRNA. म्हणजे काय, ही इकडले एन्झाईम आहेत, हे RNA पॉलिमरेजचे एन्झाईम आहेत आणि हे त्यांचे फंक्शन आहेत. तर मी काय करत असतो, सरळ याला असंच रट्टा मारून टाकत असतो, कारण हे प्रश्न दरवर्षी येतो. ठीक आहे. हे चार्ट सरळ रट्टाच मारायचं, पुन्हा 2दा-3दा लिहून रट्टा मारायचं, काही घेणं नाही. RNA पॉलिमरेज 3मध्ये काय असतं 58 RNA, tRNA आणि SNRNA असतात. ठीक आहे. आलं लक्षात. पुढे हे एक लक्षात ठेवायचं की जेनेटिक कोडमध्ये केमिकल मेथड कोणी डेव्हलप केली, हरगोविंद खुरानामध्ये. ठीक आहे. झालं. आता MBI संपला. MBIमध्ये 2-3च पॉईंट पाठ करायचे, तेवढेच पाठ करायचे. आता याचं इव्हॉल्युशनमध्ये काय काय लक्षात ठेवायचं, अर्थ कधी तयार झाली, 4.5 बिलियन इयर्स अगोदर तयार झाली. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. पुढे हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, लाईफ अपियर्ड 5 मिलियन इयर्स आफ्टर द अर्थ फॉर्मेशन. म्हणजे जेव्हा अर्थ तयार झाली त्याच्यानंतर 500 मिलियन वर्षानंतर काय झालं, लाईफ आली. ठीक आहे. पुढे काय, ऑलमोस्ट 4 बिलियन इयर्स अगो, म्हणजे आपण ॲप्रॉक्सिमेटली काय म्हणू शकतो की 4 बिलियन वर्षा पहिले काय झालं की लाईफ आली. ठीक आहे. हे झालं. पुन्हा काय, फर्स्ट नॉन सेल्युलर फॉर्म कधी आला, 3 मिलियन इयर्स अगो आला. आणि फर्स्ट नॉन सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ कोण होता, RNA आणि प्रोटीन, पॉलिसेक्राइड्स वगैरे. ठीक आहे. 3. पुढे फर्स्ट सेल्युलर फॉर्म कोण होता, 2 मिलियन इयर्स अगो आला होता. ठीक आहे. आणि कुठं आलं तर ॲक्वॅटिकमध्ये आलं, पाण्यामध्ये आलं. बस. पुढे आता याच्यानंतर हे लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की स्पॉन्टेनियस जनरेशन डिस्प्रूव्ड बाय कोणी केलं, लुईस पॅश्चर. हे क्वेश्चन विचारतात बरं की स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी कोणी डिस्प्रूव्ह केली, लुईस पॅश्चरनं. पुढे थेरी ऑफ बायोजेनेसिस कोणी दिली, लुईस पॅश्चरनं. मग त्याने त्याची थेरी बनवती काय, थेरी ऑफ बायोजेनेसिस. ठीक आहे. पुन्हा याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं की ओपेरायनल हॅल्डन हायपोथेसिस. ठीक आहे. ओपेरायनल हॅल्डन हायपोथेसिसला दुसरं नाव काय, केमिकल इव्हॉल्युशन. ठीक आहे. याचे सायंटिस्ट कोण होते, ओपेरायन आणि हॅल्डन. एवढेच होते, इथे लिहून दिलं मी, सायंटिस्ट तेच होते. ठीक आहे. आणि यांचे पूर्ण एक्सपेरिमेंट प्रूफमध्ये कोणी करून दाखवलं, मिलर एक्सपेरिमेंटनं दाखवलं. मिलर एक्सपेरिमेंट म्हणजे कोणता, हे सायंटिस्टचं नाव पाठ करायचं. मिलर एक्सपेरिमेंट कोण दिला, SL मिलरनं दिला. ठीक आहे. आता या डायग्राममधलं काय लक्षात घ्यायचं की CH4, NH, H2O आणि H2 हे काय झालं, गॅस फॉर्म झाले आणि टेम्परेचर किती होतं, 800 डिग्री सेल्सिअस. नेक्स्टमध्ये एवढं लक्षात ठेवायचं आता. ठीक आहे. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये काय, फॉसिल येतात. ठीक आहे. म्हणजे काय, मॅच द फॉलोइंग येतं पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सला. पुढे काय आहे मॅचमध्ये, तर फॉसिल. सरळ एवढं पाठ करायचं. फॉसिल म्हणजे काय असतं, जमिनीमध्ये हाडं सापडतात पहिलेवाल्या प्राण्यांचे. ठीक आहे. त्याला म्हणत असतात. तर मग पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, फॉसिल, एवढंच पाठ करायचं. पुढे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स, एम्ब्रिओवाला. ठीक आहे. एवढंच, एम्ब्रिओ ऑफ ऑल व्हर्टिब्रेट्स. एवढं एम्ब्रिओ जिथं दिसलं सरळ एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. ठीक आहे. पुढे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स कोणी दिलं, अर्नेस्ट हेकलनं दिलं. ठीक आहे. नेक्स्ट आता हे काय थोडं इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही पाठच करा. ठीक आहे. हे चार्टमध्ये दरवर्षी क्वेश्चन बनतात आणि यावर्षी पण कन्फर्म बनणार या चार्टमधून. होमोलोगस क्रोमोझोम्समध्ये काय कॉमन ॲन्सिस्टर असतात का, हो, यांच्यामध्ये कॉमन ॲन्सिस्टर असतात. आता होमोलोगस क्रोमोझोम्स म्हणजे काय असतात की असे 2 ऑर्गॅनिझम, म्हणजे प्रत्येक काय असतं की वेगवेगळ्या ॲनिमल्सशी वगैरे. आता मी एक्झाम्पल सांगतो, वेगवेगळ्या ॲनिमल्सचे काय बॉडी पार्ट्स काय असतात, थोडेफार सिमिलर असतात. तर यांच्यामध्ये काय आहे, ह्युमनचा हात आणि आता पकडलं चित्ताचा हात. ठीक आहे. यांचं काय आहे, स्ट्रक्चर सेम आहे पण काय फंक्शन वेगवेगळे आहेत. माणूस हात कशासाठी, हाताच्या कामासाठी वापरतो, पण चित्ता पुढचा त्याचा हात कशासाठी वापरतो, चलायला वापरतो. आपण वापरतो का, नाही. म्हणजे काय फंक्शन डिफरंट आहे पण स्ट्रक्चर सेम आहेत. तशा ऑर्गन्सला आपण काय म्हणतो, होमोलोगस ऑर्गन. ओके. तेच दिलेलं आहे इथं की होमोलोगस ऑर्गनमध्ये काय असतात, स्ट्रक्चर सेम असतात बट डिफरंट फंक्शन असतात. ओके. लक्षात असं पाठ करायचं. पुढे होमोलोगस क्रोमोझोममध्ये काय असतं, डायव्हर्जंट इव्हॉल्युशन होत असतं. ठीक आहे. ॲनालॉगस क्रोमोझोममध्ये कॉमन ॲन्सिस्टर नसतात, ॲब्सेंट असतात. क्वेश्चन विचारला गेलेला आहे की ॲनालॉगस क्रोमोझोममध्ये कॉमन ॲन्सिस्टर असतात का. ठीक आहे. आन्सर आहे नो, ॲब्सेंट असतात. पुढे यांच्यामध्ये कसं असतं, एवढंच पाठ करायचं, मी ग्रीन पेनला लिहिलेलं. ॲनालॉगस क्रोमोझोममध्ये स्ट्रक्चर कसं असतात, डिफरंट स्ट्रक्चर असतात पण त्यांचे फंक्शन सेम असतात. म्हणजे काय, मी एक एक्झाम्पल लगेच समजून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता काय दिलेलं आहे, विंग्स ऑफ बटरफ्लाय आणि हे घेऊन टाकू आपण, आईज ऑफ ऑक्टोपस आणि मॅमल्स. म्हणजे काय, ऑक्टोपसचा डोळा आणि मॅमल्सचा डोळा, दोघांची काय आहेत, स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत पण दोघांचं काम काय एकच आहे की ते दोघं पण डोळ्यांनी बघायला, म्हणजे बघण्याचं काम करतात. ठीक आहे. फंक्शन सेम आहे पण दोघांच्या डोळ्याची
दोघांचे स्ट्रक्चर डिफरंट असतात. ओके, आलं लक्षात. तर म्हणजे काय डिफरंट स्ट्रक्चर आणि सिमिलर फंक्शन म्हणलं की काय ॲनालॉगस क्रोमोझोम, ॲनालॉगस क्रोमोझोम, आणि सेम स्ट्रक्चर आणि डिफरंट फंक्शन म्हणलं की काय होमोलॉगस क्रोमोझोम असं विचारतात. ठीक आहे. ॲनालॉगस क्रोमोझोम काय दाखवतो, कन्व्हर्जंट इव्हॉल्युशन दाखवतो. आता याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला एक्झाम्पल पाठ करायचे आहेत. होमोलॉगस क्रोमोझोमचं एक्झाम्पल आहे थ्रोन ऑफ अ बॉन्जीविलाय अँड टेंड्रिल्स ऑफ कुर्कुबिट्स. ठीक आहे, बॉन्जीविलाय अँड टेंड्रिल्स ऑफ कुर्कुबिट्स. ठीक आहे, म्हणजे बॉन्जीविलायचे काटे आणि कुर्कुबिट्सचे असे वेल, हे दोघांचं काय आहे होमोलॉगस ऑर्गन आहे. ठीक आहे. पुढे याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं, होमोलॉगस ऑर्गन्समध्ये ह्युमन, चिता आणि इथं दिलेलं आहे वर्टिब्रेट हार्ट आणि वर्टिब्रेट ब्रेन, हे पण होमोलॉगस क्रोमोझोम नाही. ठीक आहे, हे नका लक्षात ठेवू. दुसरं होमोलॉगस ऑर्गन्सचं एक्झाम्पल काय, 4 लिम्स ऑफ वर्टिब्रेट्स. ठीक आहे, 4 लिम्स ऑफ वर्टिब्रेट्स एवढं पाठ करायचं. पुढे ॲनालॉगस ऑर्गन्सचे एक्झाम्पल काय आहेत, प्लॅसेंटल मॅमल्स आणि ऑस्ट्रेलियन मार्सुपल्स हे एक्झाम्पल आहे. पुन्हा दुसरं काय, विंग्स ऑफ बटरफ्लाय अँड बर्ड्स, आईज ऑफ ऑक्टोपस अँड मॅमल्स, फ्लिपर्स ऑफ पेग्विन्स अँड डॉल्फिन्स, स्वीट पोटॅटो अँड पोटॅटो. ठीक आहे, हे कशाचे एक्झाम्पल आहेत ॲनालॉगस ऑर्गनचे पाठ करायचे. ठीक आहे. पुढे काय लक्षात ठेवायचं, आता एक लक्षात ठेवायचं. ॲडॅप्टिव्ह रेडिएशनचे 2 एक्झाम्पल असतात. ठीक आहे, डार्विन फिंचेस आणि ऑस्ट्रेलियन मार्सिपियल्स. ठीक आहे, क्वेश्चन विचारलेला आहे की डार्विन फिंचेस कशाचं एक्झाम्पल आहे, तर ॲडॅप्टिव्ह रेडिएशनचं. पुढे आता काय आहे, कन्व्हर्जंट इव्हॉल्युशनचे एक्झाम्पल. कन्व्हर्जंट इव्हॉल्युशनचे एक्झाम्पल मी जेवढे मार्क केले तेवढे पाठ करायचं, सोबत पाठ करायचं. प्लॅसेंटल मॅमल्स आणि ऑस्ट्रेलियन मॅमल्स हे कसे असतात, दिसायला सारखे असतात पण थोडे म्हणजे एकमेकांसारखेच असतात. सरळ पाठ करायचं. मोल, मार्सिपियल मोल, अँटर, नंबेड किंवा त्याला दुसरं काय म्हणतात बँडेड अँटर. पुन्हा फ्लाइंग स्क्विरल, फ्लाइंग पॅलेंजर, बॉबकॅट, तान्सिमिनियन टायगर कॅट, वुल्फ, तान्सिमियन वुल्फ. ठीक आहे, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत, कन्व्हर्जंट इव्हॉल्युशनचे आहेत. ठीक आहे. आता नुसतं एक लक्षात ठेवायचं. लॅमार्क थेरी ऑफ इव्हॉल्युशन कोणी दिली, लॅमार्कनं दिली. कोणतं प्राणीवर एक्सपेरिमेंट म्हणजे थेरी होती ती, जिराफवर होती. एवढंच पाठ करायचं. डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कोणी दिलं, डार्विननं दिलं. ठीक आहे. नेक्स्ट डार्विन थेरी ऑफ इव्हॉल्युशन कोणत्या 2 गोष्टीवर म्हणजे की कॉन्सेप्ट होते, हे सेंटेन्स आहे की ब्रांच अँड डिसेंट आणि नॅचरल सिलेक्शन आर 2 की कॉन्सेप्ट ऑफ द डार्विन थेरी ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे डार्विन थेरी ऑफ इव्हॉल्युशनचे की कॉन्सेप्ट काय होते की ब्रांचिंग, डिसेंट आणि नॅचरल सिलेक्शन. एवढं पाठ करायचं. पुढे काय दिलेलं आहे की स्पेसिमेन म्हणजे काय, डिफरंट मे व्हेरिएशन इन द म्हणजे स्पेशिएशनमध्ये व्हेरिएशन काय आहेत, हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन आणि जेनेटिक ड्रिफ्ट. ठीक आहे, ते पार्ट नाही झालं तरी सोडून द्या. ठीक आहे. म्युटेशन थेरी कोणी दिली, ह्युगो द व्हेरीजने म्युटेशनल थेरी दिली. ठीक आहे. अल्फ्रेड वॅलेन्स कशात काम केलं, मलाय आर्चिपेलागोमध्ये. ठीक आहे, असे 2 वर्ड सोबत पाठ करून टाकायची. आता हे काय आहे, आर्टिफिशियल सिलेक्शनचं एक्झाम्पल आहे डॉक, नॅचरल सिलेक्शनचं एक्झाम्पल आहे इंडस्ट्रियल मेनलायझेशन. ठीक आहे. आता काय लक्षात ठेवायचं, आता हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल. हार्डी विनबर्गचे प्रिन्सिपलचे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, PQ+1 आणि P² + Q² + 2PQ1. ठीक आहे. पुढे काय मेन लक्षात ठेवायचं की फॅक्टर अफेक्टिंग द हार्डिंगबर्ग इक्विलिब्रियम, म्हणजे हे कोणते फॅक्टर हार्ड विनबर्ग इक्विलिब्रियमला डिस्टर्ब करतात. जीन मायग्रेशन, जीन रिकॉम्बिनंट, म्युटेशन, जेनेटिक ड्रिफ्ट आणि नॅचरल सिलेक्शन. एवढे नाव पाठ करायचे बरोबर. ठीक आहे. ही डायग्राम पाठ करायची. ही डायग्राम कशाची आहे, स्टेबलायझेशन सिलेक्शन, डायरेक्शनल सिलेक्शन आणि डिस्ट्रप्टिव्ह सिलेक्शन. ठीक आहे, हे एवढेच नावं पाठ करायचे, इम्पॉर्टंट आहे यावेळेस, म्हणजे चान्सेस आहे ही डायग्राम येईल. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे हे लक्षात ठेवायचं. टेरोडॉन वेअर पॉसिबली फ्लाइंग रेप्टाईल्स, म्हणजे टेरोडॉन एक पक्षी होता जो की उडत होता. ठीक आहे, पक्षी नव्हता तो, टेरोडॉन काय होता, एक रेप्टाईल होता जो की उडत होता. ठीक आहे, रेप्टाईल्स सहजासहजी सरपटतात जमिनीवर, पण ते उडत होता. ठीक आहे. आता याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं, हे लिंकेज लक्षात ठेवायचे. याच्यामधलं स्पेशल लिंकेजमध्ये हे एक लक्षात ठेवा, तसे सगळे लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट आहेत. लिंकेज म्हणजे काय असतं की दोन्ही प्राण्यांच्या मधातलं, म्हणजे काय फिश आणि ॲम्फिबियन्स या दोघांचे गुण असलेल्या मधातला प्राणी म्हणजे कोण आहे, इथिओपस म्हणजे इथिओस्टेगा. ठीक आहे, इथिओस्टेगा हे पाठ करून टाकायचं. ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईल्स यांच्यातलं लिंकेज कोण आहे, सेमोरिया. पुन्हा रेप्टाईल्स आणि मॅमल्स यांच्यातलं लिंकेज कोण आहे, लँकेनोप्समध्ये आहे. बर्ड्स आणि रेप्टाईल्स यांच्यातला लिंकेज कोण आहे, एरिओप्टेक्स. ठीक आहे, हे 2024 प्रश्न विचारला होता. ठीक आहे, एरिओप्टेक्स. पुढे आता याच्यात काय लक्षात ठेवायचं,
सिरियल लक्षात ठेवायची ह्युमन ॲन्सिस्टरचे. ड्रायोपिथेकस कसा होता, मोर एप लाईक होता, आणि रामापिथेकस कसा होता, मोर मॅन लाईक होता. ठीक आहे, याचे एवढे फीचर्स पाठ करून घ्या. ठीक आहे, पहिले कोण आला, ड्रायोपिथेकस, नंतर रामापिथेकस, नंतर ॲस्ट्रेलोपिथेकस, नंतर होमो हॅबिलस. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण आला, होमो इरेक्टस, नंतर निअँडरथल मॅन, नंतर होमो सेपियन. ठीक आहे, एकानंतर एक वाला पाठ करायचं. आणि याच्यामध्ये स्पेशल कशात लक्षात ठेवायचं, ॲस्ट्रेलोपिथेकस. ॲस्ट्रेलोपिथेकसमध्ये काय होतं की 4 फुटाचा माणूस होता, सरळ होता. ते काय करायचं, एव्हिडन्स शोज दॅट द हंटेड बाय द स्टोन वेपन्स. म्हणजे स्टोन वेपन्स कोणी बनवते, ॲस्ट्रेलोपिथेकसनं. पण ते काय करत होता, फ्रूट खात होता. ठीक आहे, पुढे होमो हॅबिलस काय खातो, होमो हॅबिलस हे एक लक्षात ठेवतो, फर्स्ट ह्युमन लाईक बिंग ह्युमॉइड होता, जो की नॉन ईट मीट म्हणजे काय, मांस खात नव्हता. आणि दुसरं काय लक्षात ठेवायचं की हे होमो इरेक्टसमध्ये काय आहे, मांसाहारी आहे, मीठ खात होता. ठीक आहे, होमो इरेक्टस. आणि निअँडरथल मॅन काय आहे की यांच्यामध्ये स्पेशल काय होतं की बरीड देअर डेड, म्हणजे मेलेल्या माणसाला पुरायचं हे कोणी सुरू केलं, निअँडरथल मॅननं सुरू केलं. ओके, आणि हे एक स्टेटमेंट आहे, द स्कल बॉडी ऑफ. ठीक आहे, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालते. म्हणजे काय, माकडा बेबी बच्चू असते ना चिंपांजीचा, त्याची खोपडी आणि आपली खोपडी सेम आहे असं. ओके, डन. हे चार्ट मॅमल्सचं जेवढं जास्त मी जेवढं अंडरलाईन केलं तेवढं पाठ झालं तर चांगलंच आहे. ओके, डन. जेवढं होईल तेवढं करा, जास्त स्ट्रेस घेऊ नका, रिलॅक्समध्ये. ओके, जे नाही झालं सोडून द्यायचं, पुढेच वाचायचं. ओके, डन.